धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पांमधून साहित्य चोरी करणाऱ्या सराईट टोळीचा धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा तपास करत असताना अण्णाभाऊ काळंबी रस्ता परिसरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी पवनचक्की पॉइंट टॉवर चोरी करणारी टोळी दाट झाडीमध्ये थांबली असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयिताचा पाठलाग केला आणि काही जणांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी धाराशिव जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पांमधून साहित्य चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। आरोपींनी वाशी तालुक्यातील खामकरवाडी परिसरातील पवनचक्की प्रकल्पातून कॉपर केबल, कॉपर रॉड आणि तारा चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले। या कारवाईत पोलिसांनी एकूण 4 गुन्ह्यांचा उलगडा केला असून चोरीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो जीप तसेच कॉपर केबल, कॉपर रॉड, तार आणि इतर साहित्य असा एकूण 4,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पोलिसांच्या माहितीनुसार अनिल नाना काळे वय 40 वर्षे, नंदू रामा शिंदे वय 42 वर्षे, बब्बू उर्फ राम शिवाजी शिंदे वय 29 वर्षे, श्याम उर्फ बाबा शंकर शिंदे वय 28 वर्षे अशी आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या टोळीने आणखीन किती ठिकाणी पवनचक्कीचे साहित्य चोरले आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे। धाराशिव पोलिसांच्या या कारवाईमुळे पवनचक्की प्रकल्पांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीला मोठा दणका बसला आहे। सदर कारवाई ही धाराशिव पोलीस अधीक्षक रेतू खोकर, अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इस्पवार जानवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खुटके तसेच पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, पोलीस नाईक बबन जाधवर, पुष्कर मुंडे, चालक पोलीस हवालदार मेहबूब अरब, प्रकाश गोळींबाड आणि रोहित दंडनाईक यांच्या पथकांनी केली आहे।